अजित पवारांच्या मृत्यूला आता 10 ते 11 दिवस उलटलेत. या काळात महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं बदलली आहेत. अनेक अनपेक्षित घटना घडल्यात. मात्र एक गोष्ट सातत्याने सुरू आहे. ती म्हणजे अजित पवारांच्या मृत्यूभोवती निर्माण झालेले प्रश्न, संशय, चौकशीची मागणी आणि देण्यात आलेले आदेश. अशात खासदार बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या विमानात बॉम्ब ठेवला होता का? त्याची चौकशी करा अशी मागणी नुकताच केली. पण इथं एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा की विमानात बॉम्बपेक्षाही अधिक भयंकर ज्वलनशील पदार्थ आधीपासूनच होता आणि ते म्हणजे विमानातील इंधन. जर विमानात बॉम्ब असता तर स्फोट झाला असता, पण अनेक वेळा बॉम्ब नसतानाही फक्त इंधनामुळे अपघातात प्रचंड आग, स्फोट आणि विध्वंस होतं. त्यामुळे बजरंग सोनवणे नेमकं काय म्हणालेत, इंधन किती होतं जेव्हा अजित पवार विमानातून प्रवास करत होते तेव्हा, आणि खरंच विमानातील इंधन हेच अपघाताचं कारण होतं का? आणि या इंधनाचा अपघाताशी काय संबंध, याबद्दलच थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. 28 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक मोठी घटना घडली. उपमुख्यमंत्री आणि बारामतीचे आमदार अजित पवारांचा विमान अपघातात बारामतीतच मृत्यू झाला. ही घटना पाहून अनेक लोक भावुक झाले. ज्यांनी प्रत्यक्षदर्शी ही घटना पाहिली ते हे सगळं सांगत असताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. अजित पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी विमानानं बारामतीला जात होते. मात्र विमान उतरवत असताना अपघात झाला आणि या दुर्घटनेत अजितदादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. आता प्राथमिक तपासात 2 मुख्य कारणं समोर आली. पहिलं म्हणजे विमानात तांत्रिक बिघाड झाला होता. लँडिंगच्या वेळी विमानाचं नियंत्रण बिघडलं आणि इंजिनमध्ये समस्या निर्माण झाली. दुसरं कारण असंही वर्तवलं जात होतं की वैमानिकाचा अंदाज चुकला. हवामान आणि तांत्रिक बिघाडीमुळे, अडचणीमुळे विमान जे होतं ते योग्य कोनात उतरू शकलं नाही, ते बाजूला आदळलं. त्यामुळे पहिल्यांदाच विमान सुरक्षित उतरलं नाही म्हणून वैमानिकांना पुन्हा एकदा ते उतरवायचा प्रयत्न केला, पण त्यावेळी विमानावरील नियंत्रण पूर्णपणे सुटलं. मग ते विमान धडकलं. त्यामुळे इंधन बाहेर आलं, इंधन सगळीकडे पसरलं आणि त्या इंधनामुळेच असा स्फोट झाला. त्यामुळे आगीचे डोंब सगळीकडे उसळले. हा अपघात झाला. यावेळी बाहेर पडणं कुणालाही शक्य झालं नाही आणि सगळ्यांचा, विमानात असणाऱ्या सगळ्यांचा मृत्यू झाला. आता यानंतर नवीन नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागले. मग हा अपघात होता की घातपात होता असं विचारलं जाऊ लागलं. याचं अजून एक कारण होतं, ते म्हणजे अजित पवारांनी वापरलेल्या कंपनीचं विमान, जे 2021 मध्ये ज्याची निर्यात बंदी करण्यात आली होती. तसंच त्या कंपनीच्या विमानाचा उड्डाणासाठी वापरही काही काळापूर्वी बंद करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे अनेक शंका निर्माण झाल्या. चर्चा सुरू झाल्या की हा अपघात होता की नियोजित कट. या चौकशीतील सगळ्यात महत्त्वाचा घटक असणारा ब्लॅक बॉक्स आता हाती लागलाय. त्यामुळे लवकरच सगळं सत्य बाहेर येणार आहे. शिवाय चौकशीचे आदेश देण्यात आलेत. त्यामुळे सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. आणि अशा आरोप प्रत्यारोपांच्या वातावरणात नुकताच खासदार बजरंग सोनवणे यांनी एक महत्त्वाचं विधान केले. ते म्हणालेत, सकाळी 8:46 वाजताचं जे सीसीटीव्ही फुटेज दिसतंय त्यामध्ये फ्लाईट जमिनीला स्पर्श करून क्रॅश झालेली नाहीये असं मला वाटतंय. यामध्ये मला जेवढं कळतंय त्यानुसार जमिनीला टेकण्यापूर्वीच विमानाचा ब्लास्ट झालाय. ब्लास्ट मध्ये सुद्धा इंजिनच्या भागातील लोक बाहेर उडाले. त्यानंतर जमिनीला टेकल्यानंतर दुसरा स्फोट झाल्याचं दिसतंय. विमानात बॉम्ब होता की जमिनीला स्पर्श न होताच इंजिनचा ब्लास्ट झाला? मला जे प्रथमदर्शनी दिसतंय ते बोलतोय, सर्व सत्य बाहेर आलं पाहिजे. आता मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे की वैमानिकाचा अंदाज चुकला. त्यांनी पहिल्यांदा उतरवण्याचा प्रयत्न केला, मग परत अंदाज चुकला आणि मग घर्षण होऊन स्फोट झाला आणि इंजिनमधून जे इंधन होतं ते बाहेर पडलं आणि स्फोट झाला. आता लक्षात घ्या, बॉम्ब होता की नाही असं खासदार बजरंग सोनवणे म्हणतायत, पण चौकशीतून ते समोर येईल. पण बॉम्बने जो स्फोट झाला असता त्याहीपेक्षा जास्त भयंकर स्फोट विमानातील इंधनामुळे झाला असण्याची शक्यता जास्त आहे. विमानात उड्डाणासाठी वापरलं जाणारं इंधन, एव्हिएशन टर्बाइन फ्यूल, एटीएफ, किंवा या ठिकाणी गॅसोलिन म्हणून त्याला ओळखलं जातं. हे इंधन जे असतं ते अत्यंत ज्वलनशील असतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धडक किंवा अपघात झाल्यास प्रचंड आग आणि स्फोट होणं हे यामध्ये सामान्य मानलं जातं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानात परतीच्या प्रवासासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी सुमारे 1.2 टन म्हणजे जवळपास 1400 लिटर इंधन शिल्लक होतं. आता विचार करा, साधं पेट्रोल किंवा रॉकेट जरी जमिनीवर सांडलं तरी थोड्याशा ठिणगीनं जर आगीशी त्याचा संपर्क आला तर मोठा भडका उडतो.
अशा वेळी विमानात ती प्रवास करत असलेल्या विमानात जर 1400 लिटरचं इंधन असेल तर किती भयंकर स्फोट होऊ शकतो हे सहज समजू शकतं. म्हणजे जेव्हा हे विमान जमिनीवर जोरात आदळलं तेव्हा इंधन बाहेर पसरलं आणि क्षणात आग भडकली. प्रचंड उष्णता आणि धुरामुळे विमानातील कोणालाही बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. जे हादरे स्फोट आणि आग लागली ती मुख्यतः विमानात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या इंधनामुळे असू शकते, असाही जो प्राथमिक अहवाल आलाय त्यामध्ये सांगितलं जातंय. म्हणजेच एखादा सामान्य बॉम्ब असता तरीही कदाचित एवढा मोठा स्फोट झाला नसता जितका या सुमारे 1400 लिटर इंधनामुळे झालाय, असंही सांगितलं जातं. आता त्यामुळं आरोप होत आहेत, अहवाल येत आहेत, ब्लॅक बॉक्स सापडला, यामुळे सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. पण हे प्रश्न जे अजून काही आहेत विचारले जात आहेत ते अनुत्तरित राहतील. अमोल मिटकरींनी हे काही प्रश्न उपस्थित केलेत. सगळ्या व्यक्ती जर आगीच्या जाळ्यात अडकले असतील तर मग तिथं असणाऱ्या एकाही कागदपत्राचा नामोनिशाण दिसला नसता. मग कागदपत्र का जळाली नाहीयेत? शिवाय जर जात असताना प्रवासामध्ये 6 व्यक्तींचं नोंदणी केली गेली आहे तर 5च मृतदेह का सापडले, असे अनेक प्रश्न मिटकरींनीही उपस्थित केले, जे स्वतः अजित पवार पक्षातील आहेत. शिवाय रुपाली ठोंबरे, वकील व खासदार असणारे उज्ज्वल निकम, तसेच अजित पवारांचे पुतणे रोहित पवार यांनी देखील अनेक प्रश्न उपस्थित केलेत. शिवाय येत्या 9 फेब्रुवारीला राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासह अजित पवारांच्या भूमिका, बैठकांतील वक्तव्य, त्यांच्या इच्छेबाबत ते लवकरच खुलासा करणार आहेत. याशिवाय खासदार संजय राऊत यांनीही या अपघातावर महत्वाचे 5 प्रश्न उपस्थित केलेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नयेत म्हणून हा शिजवलेला कट होता, असा आरोपही त्यांनी केलाय. विजय वडेट्टीवारांनी संशय व्यक्त केलेत. अनेक नेत्यांनी या घटनेबाबत शंका व्यक्त केली आहे. शिवाय आता या सगळ्या घटनेच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत. मात्र इंधन जे विमानासाठी महत्वाचं असतं तेच इंधन अपघात आणि मृत्यूसाठी किती घातक ठरू शकतं याचा जो परत अनुभव म्हणजे गुजरातमध्ये जिथं काही महिन्यांपूर्वी अपघात घडला तिथं महत्वाचं ठरलं होतं किंवा कारण ठरलं होतं, तेही अजित पवारांच्या बाबतीत झालंय का, तसंच केस झालंय का, याची चौकशी देखील होईलच. मात्र ही अनेक प्रश्नांची जी उत्तर आहेत ती सखोल जो अहवाल आहे तो हाती आल्यानंतरच समजणार आहे. मात्र हे जे आरोप होत आहेत त्यावर तुमचं मत काय, आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.